नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राजनने जो अंगारा बाबांसाठी आणलेला आहे मंदिरातून, तो अंगारा आता खुश होत अन्नपूर्णा आजी बाबांच्या कपाळी लावते तेव्हा आता देवी आईचा चमत्कारच होतो. कारण बाबामध्ये आता लगेच त्या अंगाऱ्यामुळे आता असं काहीतरी चमत्कार होतो की बाबांच्या हातपायांची हालचाल व्हायला सुरुवात होते. आणि तेवढ्यात मात्र अन्नपूर्णा आजींचं लक्ष जातं. अन्नपूर्णा आजी खुश होत म्हणते की बघ राजन, अरे हे हात हलवतात आणि हे बघा, अहो आम्ही काय बोलतो हे तुम्हाला ऐकायला येतं का? अन्नपूर्णा आजी खुश होत बाबांना विचारते. अन्नपूर्णा आजीला फारच आनंद होतो आणि राजनला सुद्धा, आणि म्हणते की बघ ना राजन, अरे त्यांना किती बरं वाटतं आणि जा लवकरात लवकर तू डॉक्टरांना अगोदर बोलून आण. तेव्हा राजन म्हणतो की हो आई. राजन आईला म्हणतो की हो आई, खुश होत आणि तो लगेच डॉक्टरांना बोलवायला जातो. तेव्हा अन्नपूर्णा आजी खुश होत म्हणते की देवी आईने माझी प्रार्थना ऐकली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की तुम्हाला लवकर बरं वाटेल म्हणून, आणि आता मात्र तुमची प्रकृती आणखीनच सुधारेल आणि माझी पूर्ण खात्री आहे की तुम्ही नक्की लवकर बरे होताल. तेवढे डॉक्टर येतात, आजोबांना चेक करतात आणि म्हणतात की मिस्टर महाजन, हे जे काही घडलेलं आहे ना, तर ते मेडिकल आता ह्या म्हणजे भाषेमध्ये असं म्हणायचं एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नाही. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की अशा ह्या सिच्युएशन मध्ये पेशंट मात्र कधी तरी असं काहीतरी करू शकतो. ती प्रतिक्रिया अगदी तशी झाली सुद्धा. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आता मात्र यांना अगोदर व्हीलचेअर सारखं त्यांना त्यावर बसून द्या आणि घरातल्या घरात मात्र त्यांना व्हीलचेअरवर बसून फिरून द्या आणि वाटलं तर त्यांना अंगणात सुद्धा फिरायला घेऊन जा आणि छान असं हेल्दी फूड त्यांना सुरू करा. असे बोलून आता डॉक्टर येते असं म्हणते. अन्नपूर्णा आजी राजनला डॉक्टरांना सोडवायला सांगते. राजन डॉक्टरांना सोडायला बाहेर येते. आजी खुश होत बाबांना म्हणते की चला आता व्हीलचेअरवर बसून बाहेर फिरायला जायचं. बाबा आता मान डोलून हो असं म्हणत असतात. त्यानंतर इकडे कामिनी आणि रागिनी जेव्हा आता घरी येता क्षणी आता समोर जे काही दृश्य त्यांना दिसतं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते, धक्काच बसतो. कारण राजन आणि अन्नपूर्णा बाबांना अगदी व्हीलचेअरवर बसून बाहेर घेऊन आलेले असतात. राजन बाबांना म्हणत असतो की आता तुम्हाला मोकळ्या हवेत फिरायला गेल्यानंतर आणखीनच बरं वाटेल. तेवढ्यात आता हे एकमेकांच्या समोरासमोर येतात. कामिनी पाहत असते. अन्नपूर्णा आणि राजन सगळेजण आता कामिनीकडे बघतात. बाबा सुद्धा कामिनीकडे बघत आहे. तेव्हा आता कामिनी म्हणते की दादा, अरे तू केव्हा बरा झालास? कामिनीला मनातून टेन्शनच येतो. ती मनात म्हणते की बापरे, हा तर बोलायला लागला नसेल ना, याने जर काही कोणाला सांगितलं नसेल ना, म्हणून आता ही कामिनी टेन्शन मध्ये येते. आणि तेवढ्यात रागिनी आता मुद्दा म्हणते की अरे वा, बाबांना बरं वाटतं आणि बाबा तर व्हीलचेअरवर बसले. आणि कधी झालं हे? तेव्हा राजन म्हणतो की आत्ताच थोड्या वेळापूर्वी डॉक्टरनी सांगितलं की बाबा आता बरे आहेत आणि बाबांना तुम्ही व्हीलचेअरवर बसून बाहेर मोकळ्या हवेत फिरू शकतात, डॉक्टरांनी सांगितलं. ऐकून आता रागिनी जसा तिला खूप आनंद झालेला आहे असं दाखवते आणि म्हणते की अरे वा, खूपच छान. तेवढ्यात कामिनी म्हणते की दादा बरा झाला म्हणजे पूर्ण बरा झाला का? म्हणजे तो पुन्हा बोलू सुद्धा शकेल का? तेव्हा आता राजन म्हणतो की आता बाबा फक्त अगोदर सारखी हालचाल करायला लागलेत, लवकरच मात्र ते बोलायला सुद्धा लागतील. त्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी मात्र रोडने येत असतात, म्हणजे त्या कॉलेजला जात आहे. पण तेवढ्यात आता सरू काकी सारखी आता कमळीला आई दिसते. तेव्हा तिला असं वाटतं की आपली आई आहे का, म्हणून तशीच साडी आणि तसाच पेहराव अगदी ती धावतच कमळी तिच्या मागे आलेली असते. तिला असं वाटतं की नक्की आईच आहे. आई आई धावतच येते आणि त्या बाईच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा ती बाई मागे वळून बघते तर काय, ती दुसरीच बाई असते. तेव्हा आता कमळी सॉरी म्हणते आणि म्हणते की मला दुसरंच कोणीतरी आहे असं वाटलं होतं आणि सॉरी. तेव्हा निंगी विचारते की कमळी, अगं तुझं नक्की काय सुरू आहे? तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ निंगी, मला कळतच नाही की काय होतं. सगळीकडे फक्त आणि फक्त मला आई दिसते आणि मला तर असं वाटतं की अगं निंगे, ती जवळपासच आहे कुठेतरी. निंगी म्हणते की तुला का असे भास होत असतात? त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी बाबांची पूर्णपणे काळजी घेत असते. त्यांना काय खायला हवं काय नको सगळं काही गरम वगैरे करून देत असते. कामिनी आणि रागिनी बघतच असतात आता नक्की हे सर्व काय सुरू आहे. कामिनी आता मनात म्हणते की आता मला पहिल्यापेक्षा जास्त सावध राहावं लागेल. रागिनीला म्हणते की चल आतमध्ये जाते, जरा मी फ्रेश होऊन येते. आणि त्याच वेळेस बाबा मात्र आता हे ह्या कामिनीकडे रागाने पाहत असतात आणि कामिनी त्यांच्याकडे बघत मात्र रूम मध्ये जातच असते. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात. अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आला, या बसा. आणि ती बसायला सांगते आणि तेवढ्यात कामिनीचं लक्ष इन्स्पेक्टर साहेबांकडे जातं. तेव्हा ती मनात खूप घाबरते आणि म्हणते की अरे देवा, हा इन्स्पेक्टर कशाला आला असेल. आता मात्र राजनकडे जी काही जुन्या गाडीची कागदपत्र आहे तर ती त्यांनी मागितली होती, जे यांच्या हाताला काही लागलं तर नसेल ना, असं ती विचार करत आहे. तेवढ्यात राजन सुद्धा बाहेर येतो. अन्नपूर्णा आजी इन्स्पेक्टरना विचारत की बोला कसं येणं केलं आणि काय म्हणतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा मॅडम, आपल्याला जे काही आता हे केस संदर्भात काही आता आम्ही माहिती गोळा करत होतो, शोध घेत होतो, तेव्हा तेथे एक माहिती हाती लागली, म्हणूनच स्वतः मी तुम्हाला हे सर्व सांगायला आलो. कामिनीकडे बघत विचारतो की मॅडम इथेच बोला
सोडायचं की आता काही आतमध्ये जायचं. त्यावरती अन्नपूर्णा कामिनीकडे आणि रागिणीकडे बघते आणि म्हणते की हो इन्स्पेक्टर साहेब इथेच बोला सगळ्यांच्या समोर. ते बोलण्यासाठी काहीच हरकत नाही. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब सांगतात की हे बघा मॅडम, आता जे काही आम्ही ऍक्सिडेंट ज्या ठिकाणी झालेला होता त्या ठिकाणी आजूबाजूचे जे काही आता सीसीटीव्ही आहे तर ते आम्ही चेक केले, त्याचा शोध घेतला आणि त्यात म्हणजे आम्हाला असं कळालेलं आहे की आजोबांना जे काही घराच्या बाहेर नेणारी व्यक्ती आहे ही तुमच्या घरातीलच आहे. कामिनीकडे बघत आता इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात तेव्हा घरातील सगळ्याला धक्काच बसतो. घरातील व्यक्ती म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब आता पुढे सांगायला सुरुवात करतात, परंतु कामिनीला मात्र आता ते जे काही तेव्हा त्यावेळेस तिने आजोबांना कसं ढकलून दिलं होतं आणि आता ती कशी तेथून निघून गेली होती हा प्रसंग आठवतो. इन्स्पेक्टर साहेब पुढे म्हणतात की हे बघा, मला असं वाटत होतं की ती व्यक्ती तुमचा नोकर सुहास आहे, पण तसं नाही, ती व्यक्ती वेगळीच आहे असं कामिनीकडे बघत बोलतात आणि तेवढ्यात आजोबा सुद्धा कामिनीकडे पाहतात. तेव्हा अन्नपूर्णा आजी विचारते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही स्पष्ट बोलू शकतात, नक्की ती व्यक्ती होती तरी कोण? तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब आता कामिनीचं नाव घेतात, त्या कामिनी मॅडम आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी कामिनीकडे रागाने बघत म्हणते की मला तर शंका होती, कारण कामिनीशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आता डोक्यात हा विचार येणारच नव्हता. कामिनी आता घाबरते, रागिणीला तर धक्काच बसतो. कामिनी म्हणते की हे बघ वहिनी, माझं ऐकून घे. अगं हे बघ इन्स्पेक्टर साहेब जे काही म्हणतात ते बरोबर आहे. त्या दिवशी मात्र दादाला बाहेर फेरफटका मारण्यासाठी मीच घेऊन गेले होते. बाहेर गेल्यानंतर मात्र मला अचानक एक महत्त्वाचं काम आठवलं होतं. तेच काम करण्यासाठी मी बाहेर निघून गेले होते. त्याच वेळेस मात्र मी सुहासकडे दादाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर मात्र सुहास त्यांना बाहेर घेऊन गेला. आणि गळ्याची शपथ घेत म्हणते की खरंच दादाचा पुढचा जो अपघात झाला त्याबद्दल मला खरंच माहिती नाही. आता अन्नपूर्णा आजी रागाने उठते आणि हो का असं म्हणून तिच्या अंगावर धावून येते. असं वाटतं की एक तुझ्या कानामागे लावून द्यावी, पण त्याचा काही उपयोगच नाही. इतकी कोडगी झालेली आहेस तू. कामिनी घाबरत म्हणते की अगं वहिनी माझं ऐकून घे. अन्नपूर्णा आजी तिला बोलायला चान्स देत नाही. रागाने तिला गप्प राहायला सांगते. आत्ताच्या आत्ता मात्र तिला या घरातून निघून जायला सांगते. चालती हो इथून. मी म्हटलंच होतं की जेव्हा मला हे सर्व कळेल की यांच्या बाबतीत जो काही घातपात हा घडून आणलेला आहे तेव्हा त्या व्यक्तीला मी काही सोडणार नाही. बघत काय उभी राहिली, चालते हो इथून. तेव्हा रागिणी तर खूपच घाबरते. कामिनी म्हणते की अगं वहिनी नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. अगं मी खरंच निर्दोष आहे, मी असं काही केलेलं नाही ग. अगं मी फक्त दादाला बाहेर फटका मारण्यासाठी घेऊन गेले होते, बाकी कोणत्याही गोष्टीची माझा संबंध नाही. लगेच इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर येते आणि म्हणते की तुम्ही काय म्हणालात की मी दादाला आता बाहेर फिरायला घेऊन गेले होते. या मुद्द्यावरून असं सिद्ध होत नाही की दादाचा अपघात मी घडून आणला म्हणून. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम असं असू सुद्धा शकतं आणि नसू सुद्धा शकतं. हे सगळं आम्ही ठामपणे नाही सांगू शकत कारण आमचा तपास सुरू आहे. आणि कामिला तर संधीच मिळते. ती म्हणते की बघितलंस का वहिनी ते काय म्हणतात, लक्ष दे, कारण त्यांचा तपास सुरू आहे. त्यांना अजून अगदी योग्य क्लू नाही मिळाला. खरंच मी वहिनी तुला सांगते की मी काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेव. वहिनी मी निर्दोष आहे. पण अन्नपूर्णा आजीची खात्री पटलेली असते कामिनीच्या सर्वांच्या मागे असेल. ती काम आता लगेच रागाने कामिनीला म्हणते की बास कर. इन्स्पेक्टर नक्की काय बोलतात त्याचा अर्थ मला समजतो. तुझं नशीब समज की मी तुला पोलिसात नाही देत. त्यामुळे आता मात्र मला तुझं एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. तू चालते हो इथून. अन्नपूर्णा आजी तिच्या हाताला धरते आणि तिला आता फरफटत बाहेरून ढकलून देते. आता ती खांबावर जाऊन पडते. रागिणी खूप रडत असते तर कामिनी रडतच म्हणते की वहिनी. तर अन्नपूर्णा आजी तिला म्हणते की तू अपराधी नाहीस ना, जा त्याचा पुरावा घेऊन ये. तोपर्यंत मात्र तुला या घरात जागा नाही. लगेच दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर आता इकडे कमळी आणि निंगी ह्या ऋषीला बोलावून घेतात. ऋषी तेथे येतो आणि विचारतो की काय झालं, तू अचानक कमळी का मला बोलावून घेतलं, सगळं काही ठीक तर आहे ना? त्यावरती आता कमळी म्हणते की ऋषी सर, मला एक वेगळंच अस्वस्थ वाटतं. मला सगळ्या ठिकाणी आईच दिसते. पहिला माझी गरज आहे आणि ती नक्कीच कुठेतरी आहे म्हणून. गावाकडे मात्र आपल्याकडून काहीतरी असं राहिलेलं आहे जे आपल्याकडून सुटत आहे. त्यावरती ऋषी कमळीचं बोलणं ऐकून घेतो आणि म्हणतो की एक मिनिट, अगं हे बघ गुरुजींना आता जे काही आपण बोलून विधी वगैरे केलेले आहेत आणि पोलिसांचं म्हणशील तर त्यांनी जे काही सामान वगैरे आपल्याला दिले त्यावरून तू ठरवलं की ते आईचं सामान आहे. कमळी म्हणते की हो ते आईचं सामान होतं, तरी सुद्धा मला काहीतरी अगदी वेगळंच वाटतं. नक्की काहीतरी गडबड आहे. एक काम करू, आपण पोलीस स्टेशनला एकदा जाऊन बघू. एकदा आपण चौकशी करू, नक्की फायनल रिपोर्ट त्यांनी काय दिलेला आहे एकदा जाऊनच बघू. तर ऋषी म्हणतो की ठीक आहे जाऊ आपण. एक काम करतो, एका पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे, मी तेथील आता त्यांच्याशी बोलून गावाकडचे जे काही आता रिपोर्ट आहे ते मागवून घेतो. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी मात्र आता ही राजनच्या
त्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजी राजन दोघेही आता देवी आईच्या आपल्या देवघरात पाया पडतात. आई तुळजाई, तुझी कृपा आमच्या घरावर अशीच राहून दे. त्यानंतर आता राजन आईला म्हणतो की आई, बाबा जसे बरे झाले तसे आपल्या घरामध्ये एक वेगळीच एनर्जी जाणवते. तेव्हा अन्नपूर्णा आजी खुशत म्हणते की अगदी खरं बोललात आणि मला सुद्धा तेच वाटतं आणि माझ्या पायाचं दुखणं कुठे पळून गेलं तेच माहिती नाही. तेवढ्या तिथे रागिनी आणि अनिका येतात. रागिनी म्हणते की आई, मला तुमच्याशी 2 मिनिट बोलायचं होतं. अन्नपूर्णा आजी म्हणते की जर तुला कामिनीबद्दल बोलायचं असेल तर मला काही ऐकून घ्यायचं नाही. रागिनी म्हणते की आई, तुम्ही असं का वागता? फक्त एकदा प्लीज तुम्ही. आता आई काय म्हणते ते ऐकून घ्या. ती जर म्हणते की हे सर्व तिने नाही केलं, मग तुम्ही तिच्यावर का विश्वास ठेवत नाही? तेव्हा आता अनिका सुद्धा म्हणते की हो ना ग आजी, ग्रॅनीची असं का करेल? आता आजोबा तिचा ब्रदर आहे, मग ती ब्रदरला कशाला त्रास देईल बरं? आणि ते दोघं मात्र आता ते काय आहे, अगं मॉम काय म्हणतात बरं? आणि म्हणते की बंटू आहेत. त्यावरती रागिनी म्हणते की अगं बंधू आहेत, बंधू. किंवा अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीने केलेल्या सगळ्या काही चुका आहेत तर ती विसरली, परंतु मी नाही विसरले. तिला प्रत्येक वेळेस माफ केलेला आहे पण यावेळेस नाही. रागिनी म्हणते की अहो आई, एकदा विचार करा, इतक्या रात्रीचं ती कुठे जाईल? तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की तो तिचा प्रश्न आहे, तो तिने आता सॉल्व्ह करायचा. यापुढे मात्र या विषयावर मला काही बोलायचं नाही. अन्नपूर्णा आजी राजनला म्हणते की हे बघ राजन, अरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, किती आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या आपण साई भंडारा करावा. सगळ्यांनी मात्र आता साई भंडाऱ्याला यायचं आहे असं अन्नपूर्णा सांगते. राजेंद्र खुश होत गुड आयडिया म्हणून लगेच तयारीला लागतो. असे बोलून लगेच तो तयारीला लागतो. रागिनी आणि अनिका अन्नपूर्णा आजीला म्हणतात की आई, परंतु अन्नपूर्णा त्या दोघींचं काही न ऐकून घेता आतमध्ये निघून जाते आणि या दोघींचा मुडाफ होतो. त्यानंतर कामिनी अजूनपर्यंत बाहेर असते. मनात म्हणते की म्हातारे, अगं तुझ्या नवऱ्याचे मी एक नाही तर 2 अपघात केलेले आहेत आणि आता ते जे अपघात केलेले आहेत ते दोन्ही अपघात तिला आठवतात आणि माझ्याकडे कोणताही दुसरा पर्यायच नव्हता, कारण हा म्हातारा तर नीट बोलायला लागला होता. तेव्हा आता बाबांनी तिच्या कानामागे दिलेले क्षण तिला आठवतात आणि म्हणते की जर चुकून त्या म्हातारेने आता जी काही दुसरी बाजू तुमच्या समोर आणली असते, माझं पितळ उघडं पडलं असतं आणि म्हणून मात्र मला हे असं करावं लागलं. पण ह्या सगळ्याची किंमत म्हणून तुम्हाला घराच्या बाहेर काढणार, त्याची किंमत मात्र तुला मोजावी लागेल. तुम्हाला घराच्या बाहेर काढलं. आणि तेवढ्यात रागिनी मात्र आता कामिनीला खायला घेऊन येते आणि म्हणते की पटपट खाऊन घे, त्या म्हातारीला नकळत मी घेऊन आले. आता कामिनी म्हणते की हे बघ, जोपर्यंत माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला मी घेत नाही तोपर्यंत हे अन्न मला नाही गोड लागणार. आता रागिनी तिला म्हणते की आई, अगं तूच म्हणत असते की पोटात जर अन्न असेल तर मेंदू चांगलं काम करतो. हे बघ, मी राजन आणि म्हातारीला न सांगता येथे आले आणि त्यांना जर कळालं ते मात्र माझं अन्नपाणी बंद करतील, त्यामुळे तू प्लीज लवकरात लवकर खाऊन घे. कामिनी विचारते की म्हातारी काय म्हणाली? तेव्हा रागिनी म्हणते की आता ते उद्या साई भंडाऱ्यासाठी साई मंदिरात जाणार आहेत, सगळ्यांना जायचं म्हणते. तेवढ्यात आता कामिनी खायला तयार होते. ती एक घास घेणार, तोच लगेच आता कामिनीचं लक्ष अन्नपूर्णाकडे जातं. अन्नपूर्णा समोरच उभी असते. रागिनी घाबरूनच पाहते, कामिनी सुद्धा खूप घाबरते. अन्नपूर्णा रागानेच म्हणते की तो घास आहे तो खाली ठेव, या घरात राहण्याची लायकी तुझी नाही. लक्षात आलं का? भावाच्या जीवावर उठलीस आणि त्याच भावाचं अन्न खाते, त्याच कशी वाटत नाही तुला? म्हणून अन्नपूर्णा खूपच भडकते. कामिनीच्या हातातील घास खाली पडतो. रागिनी म्हणते की आई, 2 घास तिला खाऊन दे, तिने काहीच खाल्लेलं नाही. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणते की रागिनी, मी तिला घराच्या बाहेर काढले याचा अर्थ तुला कळतो का? तेथे अंगणात सुद्धा थांबण्याचा हक्क तिला नाही. जर जास्त शहाणपणा केला तर मित्र कामिनीला पोलिसांच्या ताब्यात देईल, त्यामुळे तू या घराच्या आसपास सुद्धा मला नकोय. म्हणून ती कामिनीला जायला सांगते. तेव्हा कामिनी आता व्याकुळ होते आणि म्हणते की वहिनी. अन्नपूर्णा रागानेच म्हणते की तुला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का? तू निर्दोष आहे असं म्हणते, मग पुरावा घेऊन ये. चालती हो येथून. म्हणून आता रागिनी तिच्या हातातील ताट घेते तर कामिनी आता उठून उभी राहते. अन्नपूर्णा आजीकडे मागे वळून बघून तेथून निघून जाते. त्यानंतर रागिनी रडत असते, आई आई करत असते. तर कामिनी आता इकडे रोडला येते आणि म्हणते की काय ग अन्नपूर्णे, तू मला घराच्या बाहेर काढलंस आणि तुला असं वाटलं की तू जिंकली असेल. तू तर म्हणते की तू न्यायाने वागते, न्यायाने जगणारी, मग असला न्याय आहे का तुझा? घरातील एका प्रौढ स्त्रीला घराच्या बाहेर काढते आणि तोंडातील घास हिसकावून घेते आणि काय तर म्हणते की आता साई भंडारा देणार आहे तर या ना, सगळ्यांनी साई भंडाराला या आणि ह्या सगळ्या अन्नाचं मात्र मी आता विषात रूपांतर नाही केलं तर माझं नाव कामिनी नाही सांगणार. हा तर कामिनीचा डाव आहे. कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषी आणि कमळी जेथे चौकशी करायला आलेले आहेत तर ते रिपोर्ट जेव्हा आता कमळी पाहते तेव्हा म्हणते की हे बघा ऋषी सर, आता मात्र ह्या बॉडीचं जे काही वय वर्ष लिहिलेलं आहे तर त्यामध्ये 60 वर्ष आहे आणि आईचं वय मात्र इतकं नव्हतं. पुढे असं लिहिलेलं असतं की पाण्यात बुडून त्या महिलेचा
मृत्यू झाला तर कमळी म्हणते की बघा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्या बॉडीचा, म्हणजे ती माझी आई नव्हतीच. व आता ऋषी हे सगळं काही बघून आता हवालदारांना विचारतो की मी तुम्हाला जो रिपोर्ट मागवला होता हा तोच रिपोर्ट आहे का? तर हवालदार म्हणतात की हो. आणि आता कमळी म्हणते की आपली खूप मोठी चूक झाली, आपण त्या बॉडीची DNA टेस्ट करायला हवी होती, आपण दुसऱ्या बॉडीचेच अंत्यसंस्कार केलेले आहेत. तेव्हा ऋषी म्हणतो की पण आपण आता सगळं काही पोलिसांच्या सांगण्यावरून केलेलं आहे. पोस्टमॉर्टमचे सुद्धा रिपोर्ट आले होते, त्यावरती आता कमळी म्हणते की पोस्टमॉर्टम होण्याच्या अगोदर आपल्याला रिपोर्ट दिले गेले होते, हे जे काही डिक्लेअर केलं गेलं तर त्यामध्ये माझ्या आईचा आणि माझा कोणताही संबंध नव्हता, मग असं कसं होऊ शकतं आणि आपण मात्र त्यांना जाब विचारायला हवा. तेव्हा हवालदार म्हणतो की हे बघा मॅडम, हे सगळं गावच्या पोलीस स्टेशन मध्ये घडलेलं आहे, इकडे जास्त सोयी सुविधा नसतात, त्यामुळे पोस्टमॉर्टम जो काही रिपोर्ट आहे तो येण्यासाठी फार वेळ लागतो. ती बॉडी 2 दिवस ठेवली होती परंतु बॉडी ठेवण्याच्या लायकीची नव्हती, त्यामुळे मात्र त्यांनी अंत्यसंस्कार करून टाकले, त्यात त्यांची काय चूक आहे तुम्ही सुद्धा थोडंसं समजून घ्या. तर ऋषी मात्र कमळीला समजावतो. कमळी म्हणते की नाही ऋषी सर, माझे आई आता कुठे ना कुठे खरंच जिवंत आहे, हे मात्र 100% माझी पूर्ण खात्री आहे. मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.